नमस्कार मित्रांनो, एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 15 जुलै ते 21 जुलै याचे साप्ताहिक राशी भविष्य. चला तर मग आपण सुरुवात करूया. मेष राशी. मेष राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. मेष राशीला हा आठवडा शुभ फलदायी ठरेल. ऑफिसमध्ये तुमच्या अधिकाऱ्याचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या आठवड्यात प्रमोशन मिळू शकते. कुटुंबात एखादे शुभकार्य घडू शकते. मेष राशीच्या वैवाहिक जीवनात आनंदी असेल. तुम्ही जोडीदाराची काळजी घ्याल. या आठवड्यात नवीन घर, वाहन खरेदी करण्याचा योग बनत आहे. मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा आर्थिक बाबतीत भाग्यशाली ठरेल. या आठवड्याची टीप: संपूर्ण आठवडा सूर्यदेवाला पाणी देऊ करा. वृषभ राशी. वृषभ राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. हा आठवडा आपल्यासाठी कधी सुख तर कधी दुःख देणार आहे. या आठवड्यात व्यवसायात अनेक चढउतार पाहण्यास मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आठवड्याच्या उत्तरार्धात आपले सहकारी व वरिष्ठ यांच्याबरोबर राहून काम करावे लागेल. आठवड्याच्या मध्यास अचानकपणे एखाद्या दूरवरचा किंवा जवळचा प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल. आठवड्याची टीप: संपूर्ण आठवडाभर देवाचे पूजन करा. मिथुन राशी. मिथुन राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. आठवड्याच्या सुरुवातीस अनेक दिवसापासून स्थगित राहिलेले एखादे मोठे काम पूर्ण होईल. जमीन जुमल्याशी संबंधित वाद संपुष्टात येतील. परीक्षा, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही योजनेत आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या हितचिंतकाचा सल्ला अवश्य घ्या. आपण जर भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर आर्थिक बाबींची स्पष्टता करूनच वाटचाल करणे आपल्यासाठी हितावह राहील. वैवाहिक जीवन सुखद राहील. आठवड्याची टीप: हनुमान चालिसाचे पठण करा. कर्क राशी. कर्क राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. आठवड्याच्या सुरुवातीस एखादे मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कोणत्याही जोखीम योजनेत आर्थिक गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा भविष्यात खूप मोठे नुकसान सुद्धा सोसावे लागू शकते. घर यांच्या खरेदी विक्रीतून लाभ होईल. या आठवड्यात आपली पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली होण्याची कामना पूर्ण होऊ शकते. आठवड्याच्या अखेरीस मित्र किंवा कुटुंबियासह एखाद्या सहलीचा कार्यक्रम होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. आठवड्याची टीप: आठवडाभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. सिंह राशी. सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार आहे हे आता आपण सविस्तर जाणून घेऊ. सिंह राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या खाजगी प्रगतीवर अधिक लक्ष करावे. तुम्हाला या आठवड्यात व्यवसायात चांगली सफलता मिळेल, पण थोड्या धीम्या गतीने मिळेल. जर तुम्ही पूर्ण विचारांती केलेली कामे तुम्हाला इच्छित लाभ मिळवून देतील. कामाच्या ठिकाणी ओळखी वाढतील. तुम्हाला तुमच्या कठीण परिश्रमाचे उत्तम फळ मिळेल. वरिष्ठ तुमच्या कार्याची स्तुती करतील. ऑफिसमध्ये तुमचाच प्रभाव राहील. नवीन आणि प्रभावी लोकांशी मुलाखती होतील, ज्यामुळे करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी किंवा ऑफर मिळू शकतात. हा आठवडा करिअर आणणारा ठरेल. तुमच्या विचारात स्पष्टता ठेवा. आठवड्याची टिप्स: संपूर्ण आठवडा शनिमंत्राचा जप करा. कन्या राशी. कन्या राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. हा आठवडा आपल्यासाठी भाग्यशाली व सौभाग्याचा परिणाम आहे. आपण पूर्वी केलेल्या एखाद्या कामाला या आठवड्यात सन्मानित केले जाऊ शकते. बाजारातील तेजीचा आपल्याला फायदा होईल. एखाद्या ठिकाणाहून मोठ्या ऑफर देखील येऊ शकतात. उत्तरार्धात मोठ्या वस्तूंची खरेदी करू शकता. हा आठवडा व्यापार अनुकूल आहे. आपल्या घरात आनंदाचे वातावरण तयार होईल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. आठवड्याची टिप्स: संपूर्ण आठवडा हनुमान चालिसाचा मंत्र म्हणावा. तूळ राशी. तूळ राशीला हा आठवडा काय फळ देणार हे आता आपण सविस्तर जाणून घेऊ. आपली खूप लोकप्रियता वाढेल. या दरम्यान आपणास एखाद्या वादावादी किंवा न्यायालयीन कचेरी सुद्धा लागू शकते. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो, परंतु हा प्रवास सुखकर आणि अपेक्षेहून काही
कमी लाभदायक ठरू शकतो. वाणीवर नियंत्रण ठेवावे. वैवाहिक जीवन सुखकर होईल. आठवड्याची टिप्स. सूर्यदेवाला दररोज पाणी अर्पण करा. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. आठवड्याच्या सुरुवातीस आपण पूर्वी केलेले प्रयत्न व परिश्रम यांचे सुखद परिणाम मिळताना दिसून शकेल. कार्यकिर्दी, व्यवसाय यांच्याशी निगडीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. आठवड्याच्या अखेरीस जोडीदारासह एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रातील विरोधकापासून सतर्क राहावे लागेल. आठवड्याची टीप. भगवान शिवला जल अर्पण करा. धनुराशी. धनुराशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. आपण जर वेळ आणि ऊर्जेचा योग्य परिणाम साध्य केले तर अपेक्षेहून जास्त यश मिळू शकते. या दरम्यान आपली प्रतिष्ठित व्यक्तीशी संपर्क वाढेल आणि भविष्यात त्याचा नक्की लाभ मिळेल. वाहन सावकाश चालवावे. विवाहासाठी विवाहाचे प्रस्ताव सादर करू शकता. आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याची टीप. संपूर्ण आठवडाभर शनिमंत्राचा जप करावा. मकर राशी. मकर राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर जाणून घेऊ. या आठवड्यात अतिरिक्त धावपळ आणि परिश्रम करावे लागू शकतात. अचानक आर्थिक खर्च वाढेल. घरामध्ये इतर काम करण्यात आपण सहभागी होऊ शकता. मानसिक गैरसमज टाळावे. कुटुंबातील एखादी प्रौढ व्यक्तीची प्रकृती आपल्या चिंतेस कारण ठरू शकते. आठवड्याची टीप. संपूर्ण आठवडा हनुमान चालिसाचे पठण करा. कुंभ राशी. कुंभ राशीला हा आठवडा काय फळ देणार हे आता आपण सविस्तर जाणून घेऊ. या आठवड्यात आपला अभिमान दूर ठेवा. आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती नसावी, नाहीतर आपणास नुकसान सोसावे लागू शकते. आर्थिक व्यवहार देवाणघेवाण करताना अत्यंत सावध राहावे. प्रवासात आपल्या सामानाची व प्रकृतीची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवन सुखकर होण्यासाठी जमा केलेल्या गरजा एकत्र करू नये. आठवड्याची टीप. भगवान शिवला जल अर्पण करा. मीन राशी. मीन राशीला हा आठवडा काय फळ देणार हे सविस्तर पाहूया. आनंदाच्या प्रयत्नात आपण कठोर परिश्रम केल्यावर यश प्राप्त होईल. नोकरीमध्ये काही व्यक्तींना वरिष्ठांची बोलणी खावी लागू शकतात. दरम्यान बाजारातील तेजीचा लाभ आपण यशस्वी व्हाल. संचित धनाची वृद्धी होईल. प्रेमिकाशी उत्तम समन्वय साधला जाईल. वैवाहिक जीवन सुखकर होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी. जुनाट त्रास डोके वर काढू शकतात. आठवड्याची टीप. सूर्यदेवाला जल अर्पण करा. हे आहेत साप्ताहिक 12 राशींचे राशी भविष्य. आता भेटूया पुढील राशी भविष्यामध्ये. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.